तारीख 21 जून 2022. स्थळ मुंबई. शिवसेनेचे 40 उमेदवार गुवाहाटीकडे गेले. शिवसेनेत बंड झालं. राज्यात राजकीय भूकंप झाला. वर्षानुवर्षे बाळासाहेब ठाकरेंसोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेले बडे नेते साथ सोडून गेले. आणि अशातच एक चेहरा समोर आला, जो या आमिषांच्या खैरातीला बळी न पडता उद्धव ठाकरेंसोबत भक्कमपणे उभा राहिला. खांद्याला खांदा देऊन लढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते आपल्यासोबत आहेत श्री अंबादासजी दानवे. नमस्कार दादा. जय महाराष्ट्र. दादा, आता आपण जे ऐकलं ही कारकीर्द सर्वांना माहिती आहे. दादांचं राजकारणातलं नाव सर्वांना माहिती आहे. पण आम्हाला सगळ्यांना सुरुवातीपासून सगळं जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर थोडंसं कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आम्हाला विचारायची इच्छा आहे की दादा, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी राहिली आहे अगदी सुरुवातीपासून? खरं तर आमचं संयुक्त कुटुंब आहे आजही. आणि कुटुंब तसं मोठं आहे. आज जर मोजायला गेलं तर आमच्या घरात 250 लोक आहेत. पण ठीक आहे, आम्ही आज 20 जण एकत्र राहतो. 250ची हळूहळू डिवाइड होत आम्ही 20 वर आलेलो आहोत. आणि माझे वडील एक सर्वसामान्य, आधी संभाजीनगरमधल्या मिलमध्ये कामगार होते, नंतर ST मध्ये कामगार होते. आई पण साधी गृहिणी. आजोबा आजी साधे शेतकरी. आजोबा माझे साधे शेतकरी, आजी साधी शेतकरी, म्हणजे वडिलांची आई आणि वडिलांचे वडील. त्यामुळे आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातलं एक सदस्य म्हणूनच एक कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणता येईल. पण तो एक नक्की की सर्वसामान्य कुटुंबात राहत असताना एक माझ्या मनात जिद्द, खुन्नस म्हणा किंवा जिद्द म्हणा, जी काय असेल ती निर्माण झाली. आणि एज्युकेशन, शिक्षण याच्यात जास्तीत जास्त आपण भाग घ्यावा. खरं तर मी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल की मी इथला जर्नलिझमचा विद्यार्थी आहे. बऱ्याच जणाला तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, परंतु मी या महाविद्यालयाचा MGMचा जर्नलिझमचा मी विद्यार्थी आहे. आणि त्या शिक्षणाविषयी ओढ असताना आपसुकच मी राजकारणाकडे ओढला गेलेलो आहे. असं काही माझ्या घरात कोणी साधं ग्रामपंचायतीचं सदस्य सुद्धा नाही, कोणीच नाही. म्हणजे आजोबा नाही, पणजोबा नाही, वडील नाही, काका नाही, आई नाही, कोणी नाही. मीच एक राजकारणातला आमच्या घरातला पहिला सदस्य. आमच्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही पूर्णपणेच देऊन टाकले. पुढचे 2-3 प्रश्न पण आमच्या याच्यावरच होते. पण दादा, आता आज तुम्ही एवढे मोठे नेते आहात, महाराष्ट्राचं नेतृत्व करताय, आणि तुमच्या आईच्या डोळ्यात तुम्हाला आज काय दिसतं तुमच्याबद्दल? नाही, खरं तर आई माझी आजही तेवढीच कडक आहे, शिस्तीची आहे आणि निष्ठेची. आमच्या मनात तरी, माझ्या तरी मनात कधीतरी असं झालं नाही, पण कधी कधी शंका, कुशंका, संभ्रम असं ज्यावेळेस निर्माण होतं त्यावेळेस तो एका क्षणात दूर करण्याचं काम आई माझी करत असते. असं अनेक वेळेस अनुभवलेलं आहे. कारण ती एक कट्टर हिंदुत्वाच्या विचाराची आहे. आणि कट्टर हिंदुत्वाचा विचार म्हणजे खऱ्या अर्थाने या मातीचा. कारण रजाकाराच्या विरोधात लढणारे तिचे वडील होते, माझे आजोबा होते, आणि माझ्या वडिलांचे वडील पण आणि आईचे वडील पण, हे सगळे रजाकारांच्या विरोधातल्या लढाईत लढलेले लोक आहेत. आणि त्यामुळे या भूमीविषयी, या मराठवाड्याविषयी, या संभाजीनगरविषयी एक विलक्षण प्रेम. आणि हे प्रेम 1985 नंतर निर्माण झालं ते शिवसेना प्रमुखांमुळे जास्तीत जास्त. आणि शिवसेना प्रमुखांच्या प्रति निष्ठा ठेवावी अशा प्रकारचं सातत्यानं आईचं एक शिकवण असते. आणि सर्वसामान्य परिस्थिती असतानाही कशा पद्धतीनं त्याच्यावर मात करायची, सर्वसामान्य असतानाही असं समजायची गरज नाही की आपल्यात काही कमतरता आहे, पण जिद्दीनं कसं मात करायची हे आईनं शिकवलेलं, आणि तिच्या डोळ्यात आजही तेच आहे. नक्कीच. दादा, वैयक्तिक आयुष्यात राजकारण सोडलं तर तुमचं आवडीनिवडी काय आहेत? म्हणजे कुठला खेळ आवडतो का, असं काही आहे? कारण आम्ही आत्ताच तुमची मुलाखत ऐकली ज्याच्यामध्ये तुम्ही क्रिकेट बद्दल खूप छान, क्रिकेट आणि राजकारणाचं समीकरण खूप छान समजून सांगितलं. तर मग असं काही आहे का की क्रिकेट आवडतंय किंवा दुसरा कुठला खेळ आवडतो? मी क्रिकेट खेळलेलो आहे विद्यापीठात, मी खो खो खेळलेलो आहे विद्यापीठामध्ये, मी कबड्डी खेळलेलो आहे, मी हँडबॉल खेळलेलो आहे, मी योगासनामध्ये आहे. त्यामुळं खेळ खेळायचे तर अनेक खेळ मला खेळता येतात.
हो, मला तलवारबाजी येते, मला बॉक्सिंग येते, अरे बापरे, अष्टपैलू मला कुस्ती व्यक्तिमत्व. पण खेळता येते. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यात मी सातत्यानं हिरिरीनं भाग घेतला. हॉकी खेळता येते मला, फुटबॉल खेळता येतो, बॅडमिंटन खेळतो मी. राजकारणात जितक्या खेळांच्या संज्ञा वापरल्या जातात तितके सगळे खेळ खेळता येतात. हो. दादा, आता आपण थोडंसं राजकीय प्रश्नांकडे वळूयात. सगळे समोर पत्रकारितेचे विद्यार्थी बसलेत, तर त्यांच्या मनात पुढचे सगळे हे निर्भीड पत्रकार आहेत, तर त्यामुळे त्यांच्या मनातले प्रश्न आपण आजच्या या चर्चासत्रात घेऊयात. सुधीरजी प्लीज. दादा, मागच्या 2 वर्षात किंवा 3 वर्षामध्ये तुमच्या पक्षाने एक मोठं स्थित्यंतर पाहिलं आहे. जी शिवसेनासारखा एक पक्ष होता बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला, आज त्या पक्षातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. जरी तुम्ही आज त्यांना गद्दार म्हणत असलात तरी ते कधी काळी तुमच्या पक्षाचा भाग होते. तर या सगळ्या स्थित्यंतराकडे एक शिवसैनिक म्हणून तुम्ही कसं बघितलं? कारण एक नेता म्हणून तुम्ही वारंवार यावर प्रतिक्रिया देत आलात. एक शिवसैनिक म्हणून तुम्ही कधीतरी भावनिक झालात का, की काल आपल्यासोबत असलेले संजय शिरसाट, संदीपान भुमरे आपल्या खांद्याला खांदा लावून सोबत होते, आज ते कुठेतरी वेगळ्या स्थितीमध्ये आहेत? असं तर नेहमी वाटतच असतं, कारण आम्ही मतभेद, विरोध, एकमेकांची मैत्री या सगळ्या गोष्टी असतानाही संघटना म्हणून एकत्र राहण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. नवे आम्ही राहिलेलो सुद्धा आहे. कित्येक वेळेस वेगळ्या अडचणींना प्रत्येकाला सामोरं जावं लागलं. मला जावं लागलं असेल, संजय शिरसाटांना जावं लागलं असेल, प्रदीप जयस्वालांना जावं लागलं असेल, संदीपान भुमरेंना जावं लागलं असेल. बाकी आमची कनेक्टिव्हिटी, बाकी अब्दुल सत्तार वगैरे काही आमच्यातले तसे नव्हतेच, त्यामुळे त्यांच्याशी काही कनेक्टिव्हिटी, परंतु या 3-4 लोकांची आमची कनेक्टिव्हिटी वर्षानुवर्षाची आहे. आणि वर्षानुवर्षाची असताना आम्ही कित्येक आंदोलनं सोबत केली, कित्येक सभा केल्या, कित्येक दौरे केले, कित्येक ठिकाणी आम्ही उपाशी फिरलो, कित्येक ठिकाणी गेस्ट हाऊसचे पडदे आम्ही चौघांनी अंगावर घेऊन एकत्र झोपलो आम्ही. म्हणजे इथपर्यंतच्या आमच्या आठवणी आहेत. जेवण करताना आम्ही एका ताटात जेवलो सगळे. हेच मी जे नाव सांगितले ते सगळे. कसं आम्हाला वेगळं कधी वाटलं नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस आम्ही फक्त झोपायला ज्याच्या त्याच्या घरी जायचो, कधी कधी ते एकत्रच झोपायचो. इतकी आमची सगळ्यांची मैत्री होती, संघटना म्हणूनच होती ती. आणि आता ते वेगळ्या विचारानं, आम्ही वेगळ्या विचारानं, हे लोकल झालं. वरच्या लेवलचे बरेच लोक आमच्याशी कनेक्ट होते, आम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतो. परंतु शेवटी भावनापेक्षा कर्तव्य पण महत्त्वाचं असतं ना. आणि म्हणून जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, जिचं नेतृत्व त्यांनी उद्धवजींकडे सोपवलेलं आहे. ठीक आहे, एखाद्याला पद, एखादी जबाबदारी, एखादी सत्तेचं पद आज नाही उद्या मिळतं, परवा मिळतं, मिळेलच याची शाश्वती नसते. कित्येक लोक असे शिवसेनेत आहे की जे वर्षानुवर्ष काम करतात, यांना साधं कोणतं पद नाही मिळालेलं. म्हणून काय झालं, काही लोकांना असं दगडाचा, जसं एखाद्या मंदिराचा कळस काही लोक होतात, काही लोकांना दगडाच्या मंदिराची पायरी सुद्धा व्हावी लागते. सगळेच कळस नाही होऊ शकत. आणि मला वाटतं अशा याच्यातून ही जी फूट झाली त्याच्यामुळे मनाला तर वेदना होतात, परंतु या वेदनेवर मात करावी लागते आणि केलीच पाहिजे असं वाटतं. ते जेव्हा तिकडे गेले तुमचे मित्र, तुम्ही जे म्हणालात की मंडप अंगावर घेऊन आम्ही पडदा अंगावर घेऊन झोपायचो, त्यातल्या काही मित्रांनी तुम्हाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला नाही का? काही आतले किस्से आम्हाला ऐकायला आवडतील. केला ना, आत्तापर्यंत केला, लोकसभा निवडणुकीपर्यंत केला, प्रयत्न केला तसा. परंतु फोन काय भेटली सुद्धा झालेले आहे. त्याला काय कॅमेरा समोर सांगतो, भेटी सुद्धा झालेल्या आहे. फोन काय प्रत्यक्ष फोन नाही, प्रत्यक्ष भेटी सुद्धा झालेल्या आहे. परंतु काही जरी असलं तरी उद्धवजींची साथ सोडायची नाही हा निर्धार मी केला. मी आत्ताच कुठेतरी एका मुलाखतीत बोललो की शेवटी लोक निष्ठावंतांना लक्षात ठेवत असतात. लोक आजही 400 वर्ष झाल्यानंतर तानाजी मालुसरेला लक्षात ठेवतात, बाजीप्रभू देशपांडेंना लक्षात ठेवतात, मुरारबाजीला लक्षात ठेवतात, येसाजी कंकला लक्षात ठेवतात. खंडोजी खोपडे किंवा गणोजी शिर्केला कोणी ओळखत नाही. लोक निष्ठावानाच ओळखत असतात. मला असं वाटतं ज्यावेळेस संघटनेचा अशा पद्धतीने इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस त्याच्यात निष्ठावंताची यादी बनेल, त्याच्यात माझं कुठं होत नाही नाव असावं, एवढंच माझं म्हणणं आहे. दादा, समोरचा प्रश्न असा होता की महाराष्ट्रामध्ये
आणि मराठवाड्यात गेल्या 2 महिन्यापासून जे महिलांच्या आणि मुलींच्या अत्याचारावरचे वाढते प्रश्न आहेत, मग ते बदलापूर प्रकरणापासून असो ते कालपर्यंत 3 वर्षाच्या मुलीवर होणारा बलात्कार असो, फक्त अक्षय शिंदेलाचं एन्काउंटर झालं म्हणून काही सगळे गुन्हेगार संपले नाहीत असं आहे. तर एक विरोधी पक्षनेता म्हणून त्या विरोधात तुमची भूमिका काय आणि तुमचं त्यावर मत काय? हे बघ, मी तर सातत्यानं आवाज उठवत आलेलो आहे. बदलापूरची घटनेतून आंदोलन झालं म्हणजे तेवढ्या घटनेपुरतं ते आंदोलन होतं असं मी समजत नाही. एक लोकांच्या मनात हळूहळू या घटनेचा एक संताप जमा होत असतो आणि त्याचं रिॲक्शन कधीतरी होतं. ते बदलापूरच्या घटनेनं रिॲक्शन झालेलं आहे असं मला वाटतं. आज या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर मागच्या 2 वर्षामध्ये 26,000 महिलांचे गुन्हे दाखल झाले. 26,000 मागच्या 2 वर्षात ही सत्ता सरकार आल्यापासून. आता याला सरकार जबाबदार आहे का? कोण म्हणाले सरकार कसं काय जबाबदार? तर मला असं वाटतं ज्यावेळेस सरकारचा किंवा सत्तेचा धाक नसतो त्यावेळेस गुन्हेगारावर जरब बसवणारं सरकार नसतं, त्यावेळेस गुन्हेगार हे मोकाट सुटत असतात. आणि आत्ताच्या घडीला कालची घटना आहे. बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते आहेत. साधी व्यक्ती नाही, मोठी व्यक्ती मुंबईतली. तिला गोळ्या घातल्या गेल्या त्या व्यक्तीला. मला असं वाटतं की सर्व सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा जो जीव आज शिल्लक नाही, सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या जीवाची काय स्थिती? आणि जे अत्याचाराचे प्रकार घडतात हे दररोज घडतात. आता अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं म्हणजे सरकार स्वतःची पाठ थुकटून घेतं. पण अक्षय शिंदेच्या मागे कोण संस्थाचालक होते, कोण होतं, काय होतं, कसं होतं हे का पकडले नाही? कोर्टाने ज्यावेळेस सांगितलं त्याच्यानंतर पकडले गेले, तो पण पकडले सुद्धा गेले नव्हते. आणि म्हणून आज वेगवेगळ्या योजना महिलांसाठी दिल्या जात असताना मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं, आपण हा अहिल्याबाईचा महाराष्ट्र म्हणतो, जिजाऊचा म्हणतो, सावित्रीबाई फुलेंचा म्हणतो, सावित्रीच्या लेकी आपण मुलींना म्हणतो. पण मग या सावित्रीच्या लेकी सुरक्षित आहे का? हा एक प्रश्न आहे ना. आता सुरक्षितता ही जर वाटत नसेल आपल्या लेकींना, आपल्या मुलींना, तर मला असं वाटतं सरकार पूर्णपणे सपशेल फेल आहे. आणि म्हणून या सुरक्षितता ही महत्त्वाची. या 4 वर्षाची 3.5 वर्षाच्या मुलीवर म्हणजे किती मानवस्कीला काळिमा फासणारी घटना या सगळ्या. आणि मग हे कधी होतं माणसाच्या मनात? अशी माणुसकीला काळिमा कधी निर्माण होते, माणुसकी कधी हरवते? की समाजातल्या सगळ्या रोजच्या घटना आहे. याच्यातून आज मागे घटना घडली, एका मुलीवर एक माणूस डोक्यात जोरात काहीतरी टाकत होता, पण तो तिला वाचवायला कोणी गेलं नाही. थांबवता आलं असतं ना. असं कधी आधी होत होतं का? कित्येक लोकांनी स्वतःचा जीव मुठीत घेऊन अशा संरक्षणाच्या भूमिका घेतल्या, परंतु आज तशी मानसिकताच राहिली नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, माझा प्रश्न असा होता, मागील 2-2.5 महिन्यामध्ये मंत्रिमंडळाने खूप मोठे निर्णय घेतलेत, म्हणजे खूप जास्तीचे निर्णय घेतले. तर या निर्णयाचा कुठेतरी महाराष्ट्राच्या तिजोरीवर किंवा इतर याच्यावर भार पडेल आणि तो कसा सोडवतील आपल्या दृष्टीने असं तुम्हाला वाटतं? हे पहा, आज महाराष्ट्राच्या डोक्यावर 7,83,000 कोटीचं कर्ज आहे. 7,83,000 कोटी. हे पाहिजे, सरकार योजना आखतं, पण सरकार योजनेवर चालतं का? तर सरकारसाठी धोरणाची आवश्यकता असते. आज सरकारकडे धोरणच नाही आहे. योजना भरपूर आहे पण तो धोरण नाही. धोरण असलं पाहिजे. शेवटी आपण हे राज्य म्हणजे काय, राज्याची संकल्पना काय, राज्य कोणत्या संकल्पनेवर उभं आहे, तिला आपण मजबूत करतो का त्याला आपण डॅमेज करतो, हा विचार केला पाहिजे. एखादी योजना असेल नाही तर नसेल, एखादी योजना आज होईल नाही तर उद्या होईल, पण राज्य नावाची जी संकल्पना ही मजबूत असली पाहिजे. आज हीच संकल्पना पूर्णपणे मोडण्याचा प्रयत्न चालू आहे. अधिकाऱ्यांचं ऐकलं जात नाही, मंत्री स्वतः निर्णय घेतात, अशा प्रकारची स्थिती आहे. राज्याच्या तिजोरीत माझ्या खिशात किती पैसे तेवढे मी किती खर्च करायचे ठरवले पाहिजे ना. राज्याच्या तिजोरीत पैसेच नाही आणि कोट्यवधी रुपयाचं कर्ज काढलं जातं. आज कर्जाचा परतावा 9%, 9 रुपये 100 रुपयातला, आणि कर्जाची व्याजाची रक्कम 9 रुपये, 18 रुपये एवढे जातात आजच्या घडीला. अशा पद्धतीने आहे. विकास कामाला 25-26 रुपये उरतात आज, अशी स्थिती. पगारावर तेवढेच जातात 25-26 रुपये. आणि म्हणून अशी स्थिती असताना आज राज्याची आर्थिक स्थिती काही बरोबर नाही आहे. येणाऱ्या काळात सरकार कोणतंही येऊ, कोणतंही असो, याला राज्य चालवणं सोपं नाही आहे. कारण आज राज्याच्या तिजोरीवर एवढा मोठा वेगवेगळ्या योजना, आज कोणी येतं हे मागतं, ते मागतं. परंतु जसं ते यशवंतराव चव्हाण म्हणत होते की राज्यकर्त्यांना नाही म्हणायला आलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांना हो म्हणायला आलं पाहिजे.
आपल्याकडे उलटं झालेलं आहे. राज्यकर्ते हो म्हणतात आणि अधिकारी नाही म्हणतात. सर, माझा एक प्रश्न होता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसंबंधित. मागील 1 वर्षात मराठवाड्यात 2,500हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या. बीडमध्ये 101, धाराशिव, परभणी या जिल्ह्यात सतत नाही का आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेले आहे. याचं कारण पीक अतिवृष्टी असो, इतर काही गोष्ट असी, तर ही गोष्ट कधी थांबणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच चाललेल्या आहेत. तर तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे याच्याकडे? आत्महत्येचा आकडा फार कमी सांगतोय तू. 7,000 आत्महत्या मागच्या 2 वर्षातल्या. 7,000. हे सरकार आल्यापासून 7,000 आत्महत्या महाराष्ट्रात घडलेल्या आहे. मी ज्यावेळेस शेतकऱ्यांशी भेटत असतो ना, आज एकतर सगळं जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पर्यावरणाच्यामुळं पावसाचं चक्र, आज कधी पाऊस पडेल याचा भरोसा नाही. डिसेंबरमध्ये पाऊस पडतो, जानेवारीत पाऊस पडतो, फेब्रुवारीत पाऊस पडतो. शेतकऱ्याचं पीक सुरक्षित नाही आहे. माझं सगळ्यात मत असं आहे, ते थोडं बऱ्याच जणाला आवडणार नाही राजकीय दृष्ट्या सुद्धा, बाकी काही शेतकऱ्याला नाही दिलं पाहिजे, त्याच्या शेतमालाला भाव दिला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. बाकी काही नाही दिलं शेतकऱ्याला तरी चालेल. ह्या योजना आहे ना, पंत सन्मान योजना, हे काही गरज नाही त्याला. कापसाला चला 6,000 ना 12,000 भाव द्या, सोयाबीन 5,000 आहे ना 8,000 भाव द्या, ज्वारी 2,000 आहे ना 3,000 भाव द्या. जर अशा पद्धतीनं शेतमालाला कधी भाव देण्याचं धोरण कधी असलं, मला असं वाटतं बाकीच्या योजनेपेक्षा, सगळ्या योजनेपेक्षा शेतमालाला भाव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते जर मिळालं तर शेतकरी काही प्रमाणात समाधानी होऊ शकणार नाही कधीच, परंतु किमान काही प्रमाणात त्याला आधार मिळू शकेल. मला वाटतं शेतमालाला भाव आणि त्याच्या पिकाला श्युअरिटी जी मिळाली पाहिजे. हमी भाव आपण म्हणतो, कुठं हमी भाव आहे? कुठं त्याचं श्युअरिटी कुठं आहे त्याची? आज मी पिकवल्यानंतर आता कांदा आपला फेकून द्यावा लागला मागच्या काळामध्ये. कांद्याचं आयात निर्यात धोरण सरकारचं चुकीचं होतं. असं सगळ्या बाबतीत घडलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतीविषयी जो स्वामीनाथन आयोग आहे महत्त्वाचा, त्याची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता असं मला वाटतं. सर, आत्ताच तुम्ही मागच्या प्रश्नात यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि आत्ता नुकतंच पुरोगामी हा शब्द तुम्ही वापरला. तर सध्याच्या काळात विरोधी पक्षातील नितेश राणे असतील किंवा आपल्या पक्षातील बडा नेता आहे आपण आहात, आपल्याकडनं सभागृहात किंवा मीडियासमोर बोलताना वावरताना काही अपशब्द वापरले गेले. मग पुरोगामी हा शब्द तुम्ही वापरलात किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं, मग सुसंस्कृत महाराष्ट्र कुठेतरी हरपत चालला आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच सुसंस्कृतपणा आपल्यातला हरवत चालला आहे. याला कारण ॲक्शनला रिॲक्शन असते. आता मी बाकी कोणाविषयी बोलणार नाही. ज्याला ज्याच्या त्याच्या पक्षाने त्याच्याविषयी नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते. पण ठीक आहे, माझ्याकडून एकदा अशा पद्धतीनं विधिमंडळात शब्द निघाला, तो चुकून निघाला, जाणीवपूर्वक निघाला, मला माहित नाही. पण मी एक शिवसैनिक आहे, माझा एक स्वभाव आहे, त्याला किती प्रमाणात आवर घालायचा हे माझ्या मनावर राहू शकत नाही कधी कधी. आणि मला जेव्हा डिवचलं जातं, किती डिवचणार तुम्ही? एकदा दोन, मग जास्त डिवचल्यावर माझा सुटला. पण मी त्याच्यावर काय माफी नाही मागलेली हे मी सांगतो. तो माझा स्वभाव आहे, ते मी बोललेलो आहे, त्याच्यावर मी ठाम आहे, मागे घ्यायचा काही प्रश्नच येत नाही. पण कधी कधी असा स्वभावाची पण आवश्यकता आहे. पुरोगामी म्हणजे काय? पुरोगाम्यांनीच संघर्ष केला आहे, पुरोगाम्यांनीच क्रांती केलेली आहे, बाकीच्यांनी नाही केलेली आहे. त्यामुळं ही पुरोगामी मी आपला मराठवाड्यातला आहे, सर्वसामान्य घरातला माणूस आहे. मला सुसंस्कृतपणा माझ्यात नाही असं मी म्हणणार नाही, पण तो माझी जी रांगडी भाषा आहे ती मी वापरतो, ती मी तिथं वापरली सभागृहात. सर, माझा असा प्रश्न होता की आत्ताचं जे सरकार आहे ते लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण यासारख्या ज्या योजना काढत आहे, तर ज्यावेळेस जर समजा तुमचं सरकार आलं तर तुम्ही त्या योजना पुढे तशाच कंटिन्यू ठेवाल की त्या बंद कराल? एकतर मुलींना मोफत शिक्षण योजनेचा अभ्यास केला का तुम्ही? सगळे पत्रकारितेचे विद्यार्थी केला का कोणी अभ्यास? तू तरी केला का? मुलींना मोफत शिक्षण योजनेचा अभ्यास केला का? तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही ज्या ज्या योजना जाहीर होतात त्याच्या खोलाशी गेलं पाहिजे. त्याचं गव्हर्नमेंटचं GR काय, सर्क्युलर काय ते बघितलं पाहिजे.
ते कोणाला देणार, कसं देणार हे तुम्ही त्याच्यावर केलं पाहिजे, मग तुमचा व्ह्यू त्याच्यात ठरवला पाहिजे. उगाच हा बोलला, तो चॅनलवाला बोलला, त्या पेपरने बातमी छापली म्हणून आपण मत बनवायचं नाही. आपलं मत स्वतः बनवलं पाहिजे. आपण पत्रकारितेचे विद्यार्थी, लक्षात ठेवा. उद्या कोणी असेल आपल्या पेपरचा मालक, आपल्या चॅनल, पण आपलं मत असलं पाहिजे. त्याला काय करायचं करू द्या. जी शिक्षणाची योजना आहे याच्यामध्ये परतावा करावा लागतो. तुमच्या माहितीच तो सांगतो की जर माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे, मला पूर्ण फीस भरावं लागते. फीस मला आधी भरावं लागते आणि नंतर त्या कॉलेजला गव्हर्नमेंट अशा पद्धतीनं परतावा करतं. 3-3 वर्षाचा झालेला नाही. त्यामुळे कॉलेज आता स्कॉलरशिप, बऱ्याच वेळेस स्कॉलरशिपमधून फीस वळती करून घ्यायचं कॉलेज. आता ते पण कॉलेज करत नाही कोणतं. हे तुम्ही जाऊन विचारा. आता कॉलेज म्हणतं आधी फीस भरा, आधी फीस भरा, कारण स्कॉलरशिपच गव्हर्नमेंट लवकर देत नाही. आणि म्हणून या योजना सगळ्या, मोफत शिक्षणाची योजना, कोणत्या मुलीला मोफत शिक्षण मिळतं मला सांगावं. तिथं बसलेलं तुम्हाला मिळतं. मग तुम्ही हा का नाही विचार केला की मोफत शिक्षणाची योजना जाहीर केली आणि मला फीस का भरावी लागते याचा विचार केला तुम्ही कोणी? इंजिनिअरिंगच्या मुलींना जाऊन विचारा, मेडिकलच्या मुलींना जाऊन विचारा, मिळतं का मोफत शिक्षण. त्यामुळे या सगळ्या घोषणा आहे. लाडकी बहीण योजना त्यांनी निश्चित केली असेल. 44,000 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर आता त्याचं भार म्हणण्याने खर्च आहे. राज्याचं उत्पन्न जर विचार केला ते 44,000 कोटी कुठून द्यायचं हा येणार काळात निश्चित प्रश्न सरकारसमोर. मध्य प्रदेशमध्ये ही योजना सरकारने जाहीर केली होती, लागू केली होती. 9 महिन्यापासून ती योजना बंद आहे. सर, जर आपणास मंत्रीपद मिळालं तर आपण कोणते खाते घेणार? हे बा, बाजारात तुरी, मराठवाड्याचा विकास होईल असं कुठलं तरी हे पहा, बाजारात तुरी आणि पुढची म्हण आपल्याला माहित आहे. मी असं उगाच मुंगेरी लाल के हसीन सपने पाहणारे प्रॅक्टिकल कार्यकर्ता आहे. जी जबाबदारी मान्य पक्षप्रमुख देतील ती पार पाडण्याची माझी तयारी. बस. सर, अनेक पक्षामध्ये नेत्यांच्या बैठका होतात किंवा मोर्चे होतात, त्यामध्ये निधीचा देखील खूप अपव्यय होताना दिसतो. तर याबद्दल तुमची काय भूमिका आहे? विरोधी पक्षाकडे निधीची चणचण असते. सगळ्यात महत्त्वाचं, सत्ताधारी पक्ष निधीचा अपव्यय करतात. एक कार्यक्रम लाडकी बहीणचा घ्यायचा तर 6 कोटी खर्च आहे. जाहिराती किती बघा, पेपरला फुल पेज जाहिराती आहे, टीव्हीवर जाहिराती. विरोधी पक्षाकडे असा निधी नसतो. नाही, यांच्याकडे निधी हा सरकारी पैसा खर्च करतात आणि अपव्यय करतात असं माझं मत आहे. लाडकी बहीण, चला ठीक आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती. ते गावोगावी जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या मेळावा घेऊन सांगितलं की मी शेतकऱ्याची कर्जमाफी केली, तुम्ही मेळाव्याला या. सांगितलं का? खरं सांगा तुम्ही. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे केली होती, परंतु उद्धवजी ठाकरे साहेब गावोगाव जाऊन त्यांनी शेतकऱ्यांचे मेळावा घेऊन सांगितलं का? आता इथं मुख्यमंत्री तुम्हाला आले का पैसे, आले का, मिळाले का विचारतात. ही काय पद्धत आहे? ते काय घरून देतात का? जनतेच्या खिशातला जो टॅक्स आहे त्याच्यातून देतात. पण शो असं दाखवतात की आम्ही उपकार करतो 1,500 रुपये देऊन. बरोबर आहे का नाही? मग सर, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या लांबलेल्या निवडणूक आहेत तर त्याचा आणि राजकीय गुन्हेगारी वाढली त्याचा काय संबंध वाटतो का? आता तुम्ही एवढं महाराष्ट्रात दौरे होत आहेत, अभिषेक घोसाळकरांची हत्या आहे. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीच टाळल्या नाही पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, आमदारावर आणि खासदारावर मोठा ताण येतो या सगळ्या विषयाचा, कोणत्या का पक्षाचे असत. लोक आता ज्याचं त्याचं काम ज्यांनी केलं पाहिजे. समजा व आपण एखाद्या वॉर्डात किंवा गल्लीत किंवा गावात आहोत, एखाद्या नालीचा प्रश्न आहे तर तिथला गावचा सरपंच किंवा नगरसेवकाचा आहे, आमदार खासदाराचा नाहीच आहे. नळाला पाणी नाही आलं तर हा विषय काय आमदार खासदाराचा नाही आहे, हा विषय तिथल्या नगरसेवकाचा किंवा सरपंचाचा आहे. पण ही व्यवस्था सध्याच्या घडीला महाराष्ट्रात नसल्यामुळं आमदार आणि खासदार यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहे. खरं तर एक स्थानिक नेतृत्व तयार होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, मग कोणी महापौर होतं, कोणी नगराध्यक्ष होतं, कोणी जिल्हा परिषद अध्यक्ष होतं, कोणी पंचायत समिती सभापती होतं, हे होण्याची आवश्यकता आहे. पण त्याचा आणि गुन्हेगारीचा संबंध आहे असं मला नाही वाटत. सर, अजून एक प्रश्न, फॉर्म्युला काय ठरलाय? पक्षप्रमुख जाहीर करतील. ऑफ रेकॉर्ड तरी सांग. नाही, मी नाही जाहीर, मला अधिकार नाही. तो मला माहिती जरी असला तरी तो मला अधिकार नाही.
तुम्ही शिकताय आत्ताशी, तुम्हाला अजून कसा काढायचा तो माहिती नाही. तुम्हाला कसा बाहेर काढायचा माहिती नाही. सर, आत्ताच मंत्रिमंडळाने 17 जातींना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट केलं. गेल्या कित्येक 2 वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणाच्या मागणीसाठी झटतोय. पण त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की मराठांना आरक्षण मिळालं पाहिजेत की नाही? हे पहा, वेगळ्या जातीसाठी मंडळं, खरं तर सरकारने जातीपातीत लोकांना विभागलं नाही पाहिजे असं माझं पहिलं मत आहे. ही जात, ती जात, ती जात, ज्यांनी मागितलं नाही त्याला परवा महाराष्ट्र टाइम्सने आग्रह लिहिला होता, मंडळ घेता का मंडळ, अशा पद्धतीने एक महाराष्ट्र टाइमचा आग्रहलेख आहे, वाचा तुम्ही. सगळे तुम्ही विद्यार्थी आहात, परवाचा आग्रहलेख महाराष्ट्र टाइमचा वाचा, की मंडळ घेता का मंडळ, असा चांगला आग्रहलेख लिहिलेला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जो आहे, माझं त्याच्यात मत असं आहे, जे शरद पवार साहेबांनी, जे उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलं, की आरक्षणाच्या मर्यादा 50% वर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील किंवा होतील. कारण आताच्या घडीला ओबीसीचं आरक्षण कमी करणं आणि दुसऱ्याचं वाढवणं वाटतं हे काही पॉसिबल दिसत नाही कोणत्याच याच्यात. त्याच्यामुळं आरक्षणाची जी मर्यादा 50% पर्यंतची, हे वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे. आणि आम्ही तरी, मान्य उद्धवजींनी जर अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेतला तर पूर्णपणे पाठिंबा द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. सर, अजून एक प्रश्न होता. 17 ओबीसी जातींसाठी आता स्वतंत्र महामंडळे स्थापन केली सरकारने, परंतु राज्य सरकारच्या जे पहिले 41 महामंडळ होते त्याच्यामुळे जवळपास 500 कोटीचा तोटा झाला. त्याबद्दल तुम्ही काय म्हणा? हे पण जे मंडळ आता जाहीर केले याला 1 रुपया दिलेला नाही आहे. 17-18 मंडळं मागच्या वर्षी जाहीर केलेले आहेत आणि आता काही महामंडळ जाहीर केले. या महामंडळाला, काही महामंडळाला 50 कोटी रुपयाची घोषणा केली. प्रत्यक्षात 1 रुपया सुद्धा या मंडळाच्या खात्यामध्ये आलेला नाही. याला ना स्टाफ आहे, ना ऑफिस आहे, ना कोणी याचा वाली आहे. फक्त सरकारने केलेली घोषणा आहे. त्यामुळे हे मंडळ फक्त राजकीयदृष्ट्या त्या समाजाला खुश करण्याचा प्रकार आहे. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही खूप चांगलं काम करताच, हे उत्तरही चांगले देत आहेत फार. आमचा प्रश्न या महाविद्यालयातल्या माजी विद्यार्थ्याला आहे जे इथे होते, की शिक्षणातून राजकारणाचं कसं नेमकं कनेक्शन झालं, की कोणतं आंदोलन पहिल्यांदा केलं, सगळ्यात एंट्री कशी झाली होती? 10वीत असताना केलेलं आहे. तसं एक काही नाही, पाण्याची त्यास जे पाण्याचं टॅक्स हे वाढलं होतं त्यावेळेस मी एक छोटंसं आंदोलन सुरुवात केली होती संभाजीनगरातच. नंतर अनेक आंदोलन केली. कॉलेजला असताना फीस वाढीविषयी केलं, रॅगिंगच्या विषयी आंदोलनं केली. हा, इथं पण केली आंदोलन. इथं त्यावेळेस बोराडे सर होते प्रिन्सिपल. हे कॉलेज आधी तिकडं होतं, विवेकानंद कॉलेज जिथं आहे ना तिकडं होतं आधी. आणि आमच्या इथं जे MGM हॉस्पिटल आणि तिथं हॉस्टेल होतं सगळ्यात आधी, तुम्हाला माहिती नसेल कोणाला, जे MGM हॉस्पिटल जुनं तिथे आहे ना, तिथे आधी हॉस्टेल होतं आणि विवेकानंद कॉलेजच्या ठिकाणी आधी कॉलेज चालायचं. नंतर इकडं शिफ्ट झालेलं हे कॉलेज. हे तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल. परंतु कॉलेज म्हणून असे एकदा आम्ही काही हिंदुत्वाच्या विषयावर इथं आंदोलन केलं होतं JNECला. आणि मग हिंदुत्व काय असेल, एक दिवस आम्हाला बोराडे सरांनी, आम्हाला काही पोरांना बोलवलं त्यावेळेस, आणि त्यांनी सत्यनारायण पूजा मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कसं करतो आणि त्याचं कारण काय हे आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं. वर्गात त्यांच्या कॅबिनला बसून आम्हाला सांगितलं होतं. आणि ते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सांगत होते की याच्यातलं सायन्स काय, सत्यनारायणातलं हे सायन्स सांगत होते. त्यांनी सांगितलं तुमचं हिंदुत्व वेगळ्या अँगलनी, माझं हिंदुत्व वेगळ्या अँगलनी, एवढं त्यांनी आम्हाला समजून सांगितलं होतं. सायन्स अँगलनी सांगितलं होतं. आंदोलनं मग बेरोजगाराचे आंदोलन केले. त्यावेळेस मला 15-20 पोलिसांनी मारलेलं होतं या पायावर. इथं अजूनही कधी कधी थंडीच्या दिवसात दुखतात पाय, एवढा मारला होता मला पोलिसांनी. पण बाकी आम्ही 300 लोक होतो, त्यातले 270 लोक पळून गेले होते. 270 नाही 76, आम्ही 24च लोक उरले होतो. त्यातला मी प्रमुख होतो एक. पण मी उरलो होतो. मी म्हणलं आज पळून गेला तो तर तुझा हाल होईल, पण आज तू थांबला तर तू चांगला लीडर बनशील. तर 8 कॉलमच्या बातम्या होत्या सगळ्या पेपरला त्यावेळेस. मी 22 वर्षाचा की 21 वर्षाचा होतो त्यावेळेस. थांबलो मी. मार खाल्ला पोलिसांचा, खावा लागतो आंदोलनामध्ये, पोलिसांचा मार खावा लागतो, खाल्ला.
अंबादास दानवे खाजगी आयुष्यात सुद्धा असेच स्ट्रेट फॉरवर्ड आहेत का? म्हणजे बरेच प्रसंग येत असतील, बऱ्याच तुमच्या खाजगी आवडीनिवडी असतील, त्या सगळ्या कशा जपता तुम्ही या सगळ्या व्यस्त शेड्यूलमध्ये वगैरे? मनसोक्त आणि बिनधास्त आहे, काही लपवून छपून काही नाही, सगळं खुलं, सगळ्या गोष्टी ज्या काय करायच्या सगळ्यांसमोर करायच्या बिनधास्त. इकडे एक आणि तिकडे काय भानगड नाही. आता विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर काय प्रोटोकॉल चेंज झाला असेल, तुमचं डेली रुटीन चेंज झालं असेल, मुंबई मानवते का? नाही, मुंबई, तुम्हाला जर राज्याचं राजकारण करायचं तर मुंबईत थांबलंच पाहिजे. तुमची इच्छा असो नाही तर नसो. जर तुम्हाला राज्याचं नेतृत्व करायचं आणि तुम्ही तुमच्या गावातलं, गल्लीतलं आणि वस्तीतलंच पाहिलं पाहिजे, तुम्ही राज्याचं नेतृत्व नाही करू शकत. थोडंसं बाहेर पडण्याची सवय ठेवली पाहिजे. मी आत्ताच्या घडीला किमान 3 दिवस आठवड्यातून मुंबईला थांबत असतो. 2 दिवस इथं थांबतो, 2 दिवस दौरा करतो महाराष्ट्रात. असं 7 दिवसाचं शेड्यूल असतं माझं. 3 दिवस मुंबई, 2 दिवस संभाजीनगर, त्याच्यात 1 दिवस ग्रामीण, 1 दिवस शहर आणि 2 दिवस महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी. मग जनरली त्याच्यात ती सायकल घेतो मी. एकदा विदर्भ, एकदा पश्चिम महाराष्ट्र, एकदा उत्तर महाराष्ट्र, असं फिरत असतो. सर, तुम्ही आत्ताच बोललात की 10वीत असताना तुम्ही पाण्याच्या टॅक्स संदर्भात आंदोलन केलं होतं. तर आजही मराठवाड्यातला, महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न हा नेहमी अग्रेसर असतो. तर यावर तुमचं काय मत आहे? तो कसा सुटू शकतो? नाही, पाण्याचा प्रश्न आपल्या मराठवाड्याचा, जे तुम्ही सगळ्यात आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा कोणीतरी बोलला होता, त्यात पाणी हा विषय महत्त्वाचा आहे. मी आता पश्चिम महाराष्ट्रात, नगर वगैरे ठिकाणी जातो, तर हे लोक निवडणुकीत प्रचार पाण्यावरच करतात, बाकी कोणत्याच विषयावर प्रचार नसतो. आज आपण हळूहळू का होत नाही, याच्यात डेव्हलपमेंट आपल्या मराठवाड्यात होते, कबूल केली पाहिजे. पण जो समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणायचं, ही जी योजना आहे राज्य सरकारची, ही योजना ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थानं मराठवाड्याला एक नवसंजीवनी प्राप्त होऊ शकेल. हळूहळू त्याची सुरुवात झालेली आहे. मग पैठणला ब्रह्मगव्हाण योजना असेल, आता मुकणे आणि वैतरणा जोडण्याच्या कामाला सुरुवात होते. आता सरकारने आपल्या मराठवाड्यासाठी 46,000 कोटीची योजना जाहीर केली. अजून त्याला फक्त सर्वेक्षणाला आता काही निधी येतोय. हळूहळू हे होईल. पण त्याच्यासाठी पाणी अडवणं, जिरवणं, पाण्याचं प्रिझर्वेशन करणं हे आपण पण शिकलं पाहिजे. आपण पाण्याविषयी खूप बोलतो, पण आपल्याला लोक रस्त्यावर मस्तपैकी गाडी धुतात, घरात मस्तपैकी फरशा धुतात, पाणी मारून मारून धुतात. तर पाण्याचं थोडंसं आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. तुमची पर्सनॅलिटी ऑब्झर्व करत असताना एक गोष्ट लक्षात आली की तुमचा ह्युमर फार चांगला आहे. तुम्ही ते क्रांती चौकात एक आंदोलन केलं होतं हातात 2 दारूच्या बॉटल घेऊन. तो नेमका काय प्रकार होता? ती आयडिया कोणी दिली होती? आयडिया बिड्या काही नव्हती, ती सहज मनात आली माझ्या. आयडिया बिड्या व्हायरल झाला होता. व्हायरल माझ्या अनेक गोष्टी झाल्या. पण असं काही ठरवून काही केलं नव्हतं मी त्यावेळेस. ते इमिजिएट आलेला विषय होता तो. असं काही मी फार ठरवून असं केलं तसं केलं असं काही नव्हतं. दादा नमस्कार. पर्यटनावर आपला जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी आहे. परंतु G20 परिषदेच्या वेळेस आपण बघितलं की तेवढ्यापुरती झगमगाट दिसायला मिळाली आपल्याला. आणि आत्ता पर्यटन स्थळावर प्रत्यक्ष आपण भेटी दिल्यानंतर खूप सारे उणीव दिसून येतात. हे पहा, आपलं जिल्हा हा राज्याच्या दृष्टीनं पर्यटनाची राजधानी आहे. मागच्या वर्षभरापूर्वी मीच पुढाकार घेऊन इथे एक आयटोची कॉन्फरन्स ठेवली होती. ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन, जे टुरिस्ट ट्रॅव्हलर्स असोसिएशन आहे, जे सगळे अशा पद्धतीनं टुरिस्टला गाईड करत असतात, कुठं जावं, कुठं फिरावं. तर त्यात संभाजीनगरने जास्तीत जास्त यावं अशा प्रकारची कल्पना त्याच्यामध्ये होती. आदित्य ठाकरे या राज्याचे पर्यटन मंत्री असताना त्यांनी अनेक गोष्टी केल्या. जसं वेरूळच्या घाटातून डायरेक्ट रस्ता करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. वेरूळला जास्तीत जास्त EV वापरण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आता वेरूळच्या घृष्णेश्वरासमोर असलेले सगळे जे शॉप्स आहेत ते बाजूला आपण शिफ्ट करतोय. त्या सगळ्या शॉप आता होत आल्या. त्यावेळेस आदित्य साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतलेला होता. अजिंठ्यामध्ये सुद्धा आता नवनवीन EV आलेले आहेत. या 2 वर्षापूर्वी घेतलेले सगळे निर्णय आहेत. परंतु याच्यात आणखी खूप काही करण्याची आवश्यकता. मी मागच्या काळात 2-3 देशात फिरून आलो की सगळ्यात जास्त टुरिस्ट हे भारताचेच आहे. मग मॉरिशसमध्ये असेल, रशियामध्ये असेल, इंग्लंडमध्ये असेल, मालदीवमध्ये असेल,
इवन दुबईमध्ये असेल, स्वित्झर्लंडमध्ये असेल, भारतातलेच लोक जास्त आहे. त्याच्यामुळं आपल्या इथं जास्तीत जास्त टुरिस्ट प्लेस डेव्हलप झाले पाहिजे. या काळात आता दुर्दैवाने म्हणावं लागेल, या 2 वर्षात त्याच्यात खंड पडलेला आहे. जो आदित्य साहेबांनी याच्यात चांगली लीड घेतली होती, परंतु येणाऱ्या काळात होईल आता काही गोष्टी काही झाल्या पाहिजे. आपल्या इथं पांगसी माता गड आहे, सुलीबंजन आहे, असे स्थळ म्हैसमाळ आहे. याचे डेव्हलपमेंट आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो या जिल्ह्यामध्ये. मुक्तेश्वराचं मंदिर गोदावरीच्या काठावर आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, गंगापूर वगैरे त्या भागामध्ये. पैठणचं नाथ गार्डन आपलं बंद पडलेलं आहे कित्येक दिवसानं. अशा आता नाथ गार्डन आधी चालू होतं तर 1 दिवस मुक्काम वाढत होता आपल्या इथं टुरिस्ट लोकांचा. त्याच्यामध्ये तिथले हॉटेल्स चालू होते, बसेस चालू होत्या, टॅक्सीज चालू होत्या. तर 1 दिवसाचा मुक्काम कमी होणं, याच्यात काय करावं लागतं, टुरिस्ट जास्तीत जास्त राहण्यासाठी. मग आपलं उदयपूरचं विमान मागच्या काळात बंद झालं, कारण लोक दिल्लीहून उदयपूरहून संभाजीनगर असं येऊ शकतात. आपलं उदयपूरचं विमान बंद पडलं. आता नव्यानं जयपूरला सुरू होतंय काही दिवसात. पण हे सगळं झालं तर आपलं टुरिझम वाढेल. दादा नमस्कार. जे नवीन उद्योग आणि उत्पादक कंपन्या सध्या गुजरात किंवा वेगळ्या राज्यात शिफ्ट होत आहेत, जे महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतात या GDPमध्ये हेल्प करू शकतात, ते बाहेर शिफ्ट होत आहे. याच्यावर तुमचे काय विचार आहे? नाही, महाराष्ट्रातले तर मोठे मोठे उद्योग मागच्या काळात गुजरातला शिफ्ट झालेले आहे. मग आपला फॉक्सकॉनचा वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट असेल, टाटा एअरबसचं नागपूरचं असेल, आपला बिडकिनला एक येत होतं, त्यानंतर कोकण, असे 4-5. पुन्हा गेलचा एक प्रोजेक्ट आपल्याकडे येणार होता, तो मध्य प्रदेशमध्ये गेलेला आहे. आता समजा गेलचा प्रोजेक्ट का गेला की त्यांना जमीन स्वस्तात पाहिजे होती. आपल्या सरकारने ते दिली नाही, ते द्यायला पाहिजे होती, बरोबर की नाही? कारण एवढा मोठा उद्योग जर इथे येतो तर त्याला स्वस्तात जमीन पाहिजे होती. 25,000 लोकांना रोजगार देणारा गेलचा प्रोजेक्ट होता, नाही दिली आपल्या सरकारने. दुर्दैवानं पुन्हा एकदा सांगावं लागेल की आताच्या सरकारमधले मंत्री राज्याच्या हितापेक्षा स्वतःचं हित सगळ्यात आधी प्रायोरिटीनं बघतात, राज्याचं हित नंतर बघतात. काँग्रेसच्या विरोधात आम्ही होतो, राष्ट्रवादीच्या विरोधात होतो, परंतु याच्यातले जे जुने मंत्री आहेत हे विजनरी होते. आताचे कोणतेच मंत्री विजनरी नाही. आणि म्हणून असे उद्योग आता पुण्यामध्ये काही रस्ते नाही म्हणून उद्योग गुजरातला गेले. त्यांना रस्ते देऊ आता रस्ते देणं काय अवघड काम आहे का? तर सोपं काम आहे. परंतु आत्ताच्या घडीला सरकारप्रती जबाबदारी कोणाची आहे? ना एकनाथ शिंदेची जबाबदारी नाही, ना फडणवीसांची नाही, ना अजितदादांची. जबाबदार कोणीच नाही ना या राज्याच्या. त्याच्यावर मला वाटतं अशा गोष्टी होतात. मुख्यमंत्री शिंदे म्हटले होते ना की केंद्र सरकार आम्हाला याच्यापेक्षा मोठे मोठे उद्योग देणार. दादा, आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे मागचं 2-5 वर्षाचा विचार केला तर भरपूर मंत्रिपदं होते. सत्तार पालकमंत्री आहेत, काल परवापर्यंत भागवत कराडांकडं मंत्रिपद होतं, बुमरेंकडं मंत्रिपद होतं, सावे सध्या मंत्री आहेत. एवढे सगळे मंत्रिपद असताना, सत्ता असताना जो विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीचा विकास दिसत नाही दादा. तर एक तुम्ही काय विरोधी पक्षनेता म्हणून काय याच्यावर काय भूमिका द्याल? भले हे जे मंत्री आपण सरकार मंत्री सिल्लोडच्या बाहेर काहीच विचार करत नाही. अतुल सावे मंत्री आहेत, ते त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर काहीच विचार करत नाही. परिणामी जिल्ह्याकडं कोणी त्या अँगल विचारच करत नाही, म्हणून विकास मागे जातो. निवडणुका येऊ घातल्यात, तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकीय भविष्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? राजकीय भविष्य उज्ज्वलच असतं. उज्ज्वल तर आहे, पण काय चित्र असेल? महाविकास आघाडी सत्तेवर येईल असं मला वाटतं पूर्णपणे. क्या बात. दादा, आता एक शेवटचा राऊंड, एक रॅपिड फायर राऊंड आपण घेतोय. एक मिनिटात तो संपेल. सुरुवातीचा प्रश्न ज्याला मी पर्याय देते, दादांचा सगळ्यात जवळचा मित्र कोणता? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? दोघेही. आता इथून पुढे मी जे पण नावं घेईल त्यांच्याबद्दल तुमच्या मनात सर्वात प्रथम काय येतं फक्त एका शब्दात सांगा.
माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दैवत, उद्धव ठाकरे साहेब, आदर्श नेतृत्व, देवेंद्र फडणवीस, वेळ झाली. करायची इच्छा असूनही काही करता येत नाही. एकनाथ शिंदे, फुल भुलैया आहे. संजय राऊत, नेते आहेत माझे ते. राहुल गांधी, भविष्य भारताचं. नितीन गडकरी, बस बोल बच्चन, तिसरी आघाडी दादा, काही कामाची नाही. प्रसाद लाड, लाडका आहे. धन्यवाद दादा, तुमच्या अमूल्य वेळातून तुम्ही आम्हाला वेळ दिला. चला.